परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज का। महाराष्ट्राच्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय उमेदवार प्रफुल्ल गुरुदेव पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं विशेष करून आज माझे लहान बंधू आणि आमचे स्नेही कन्हैया कुमारजी या कार्यक्रमाला उपस्थित झालेले माजी मंत्री आणि ते या भागातले विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं ते विनोद गुरुदेव पाटील, आदरणीय माजी आमदार आमचे मोठे बंधू अशोक ढवळजी, ज्यांनी मार्गदर्शन केलं ते थूल साहेब। या कार्यक्रमाला मंच मोठा आहे, मी सगळं आदरणीय मंच अजून दोन सभा पुढे अजून आहे। आदरणीय मंच, उपस्थित माझ्या माता बहिणी, आमचे सगळे वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि पत्रकार बंधू, खरं तर आता या नागपूर शहरात दोन विकास पुरुष स्वयंभू निर्माण झालेत आणि आम्हीच नागपूरचा विकास करू शकतो, दुसऱ्यांमध्ये काही हिंमत नाही, अशा पद्धतीचा गवगवाही सुद्धा या नागपूरच्या दोन या भागातले आमदार आणि नागपूर शहराचे खासदार या दोघांनी त्या पद्धतीचे एक वातावरण निर्माण केलं। खरं तर आपल्या सगळ्यांचा गैरसमज झाला। नागपूरकरांच्या लोकांचा ज्या पद्धतीने विश्वास या लोकांवर होता, ज्या पद्धतीच्या घोषणा यांनी केल्यात, त्याचं उलटं करण्याचं काम यांनी केलं। भ्रष्टाचार सगळ्यात जास्त कसा करता येईल, विकासाच्या आडीमध्ये भ्रष्टाचार हाच भाजपचा गोरखधंदा, आणि त्याच माध्यमातून एका पाण्यामध्ये आमचं नागपूर पाण्याखाली डुबतंय। लहानाचे मोठे तुम्ही या नागपूर शहरात झालात, यांच्या विकासानं नागपूरमध्ये एखादा दिवस पाऊस पडला जोराचा का पूर्ण नागपूरमध्ये नाव फिरते, लोकांच्या घरात पाणी घुसते। एक काळ होता की नागपूर हिरवगार नागपूर होतं, विकासाच्या नावाने नागपूरचं सर्व हिरवेगारपणा संपवला आणि या शहरामध्ये टेम्परेचर वाढवलं। मी महाराष्ट्रामध्ये अनेक भागात फिरतो आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा मी फिरत असताना लोक म्हणतात की आम्हाला रस्ता बांधून द्या, सिमेंटचा रस्ता करून द्या, पण नागपूर शहरामध्ये उलटं झालं। नागपूर शहरातल्या लोकांनी मोर्चा काढला की आमच्या भागात आता सिमेंटचे रस्ते बांधू नका। ज्या सिमेंटच्या रस्त्याच्या बाबतची ही भूमिका सांगायचे की आम्ही 80 वर्ष हे रस्ते चालणार, एकदा बांधलं की विषय संपला, दर 2 महिन्यानं रस्ता पुन्हा खोदला जातो आणि पुन्हा त्याला रिपेअर केला जातो। भ्रष्टाचाराचे 101 नमुने या भाजपने या नागपूर शहरात निर्माण केले, राज्याच्या सत्तेत गेले, देशाच्या सत्तेत गेले आणि नागपूरचं नाव बदनाम केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला संपवण्याचं काम राहुल गांधीजी ज्याप्रमाणे सांगतात की हे बंद कमऱ्यामध्ये रेशीम बागमध्ये हे लोक करतात, आणि ते खरं आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका गेल्या 3 वर्ष झाल्या नाही। आमचं संविधान मध्ये आम्हाला असं सांगण्यात आलं आणि ते बंधनकारक आहे की दर 5 वर्षांनी ह्या निवडणुका झाल्या पाहिजे। मग दर 5 वर्षांनी निवडणुका झाल्या पाहिजेत, तर नागपूरच्या महानगरपालिकेची निवडणूक का झाली नाही?
आखरी लोकप्रतिनिधी व्यवस्था ही संविधानातला गाभा आहे आणि हीच व्यवस्था या लोकांनी संपवली आणि रेशीमबागमधून संपवली. महाराष्ट्रामध्ये नगरपालिकाच्या निवडणुका नाही, महानगरपालिकेच्या निवडणुका नाही, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका नाही. हाच फडणवीस सांगत होता की मी सत्तेत आलो तो 24 तासात निवडणुका लावेल. आता 2.5 वर्ष पूर्ण झालेत. 2.5 वर्षामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका का नाही लावल्या? सांगायचं तात्पर्य असं की महानगरपालिकेचा सगळा कारभार महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बांधून बसून प्रशासक आणि सरकार अशा पद्धतीचं नागपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातली पावलं उचलली आणि सगळा पैसा खाल्ला आणि त्यामुळे नागपूरचा हा सत्यानाश जे करणारी व्यवस्था आपण गेल्या 5 टर्मपासून निवडून देतात. यावेळेस या मानसिकतेला आणि जे सत्तेमध्ये गेल्या 5 वर्षापासून तुम्ही निवडून पाठवता या देवेंद्र फडणवीसला या निवडणुकीत तुम्ही हरवलं पाहिजे हे सांगण्यासाठी मी इथं आलेलो. मुख्यमंत्री झालेत, आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पण आमच्या नागपूर शहरासाठी आणि आमच्या विधानसभेसाठी काय केलं याचा प्रश्न विचारला तर त्याच्याजवळ उत्तर नाही. ओबीसीच्या मुलांच्या स्कॉलरशिप बंद केल्यात, आदिवासी शेड्यूल कास्ट भटक्या विमुक्त जातीच्या व्यवस्था सगळ्या बंद करायची व्यवस्था या लोकांनी निर्माण केली. मतं आपलीत आणि कारभार त्यांचा आता नाही चालणार. आणि म्हणून ही सगळ्या या व्यवस्थेला मी अनेकदा सांगतो, जो रिपोर्ट माझ्याजवळ आहे त्या रिपोर्ट प्रमाणे यावेळेस देवेंद्र फडणवीस या मतदारसंघातून हारणार आहे. मी तुम्हाला इथं सांगून जातो आहे आणि तुम्हाला ते काम करायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून नागपूरला वाचवण्याची ही प्रक्रिया आपल्याला आता सुरू करावं लागणार. नाहीतर नागपूरमध्ये लोक म्हणतात की भ्रष्टाचारीच लोक आहेत सगळेजण, कारण की तुमचा माणूस राज्यामध्ये बसून तुम्ही निवडून पाठवणारा माणूस तोच धंदा करतो. आता तर त्यांची तर सत्तेची माज एवढा मोठा आला, मी म्हणालो तो त्यांना त्रास झाला. त्यांनी सांगितलं वणीमध्ये ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय जे हे असतं आयोग त्याचे अध्यक्ष हंसराज अहिर त्यांची मीटिंग होती, तिथं प्रचाराला गेले ते त्यांच्या विधानसभेच्या उमेदवाराच्या. आणि कार्यकर्त्याच्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की ओबीसी जातीचे लोक कुत्रे असतात. तिथं ओबीसीचा एक माणूस होता त्यांच्याच पक्षाचा, त्यांनी त्याच्यावर म्हटलं की असं तुम्हाला म्हणता येणार नाही. तर त्याच्यावर उलटे खोटे गुन्हे दाखल केले, त्याला पोलीसमध्ये खोटे गुन्हे दाखल करून त्याच्यावरच कारवाई केली. तो व्हिडिओ बाहेर आला आणि जेव्हा मी मुद्दा उपस्थित केला त्या भाजपला एवढा त्रास झाला. आणि हा देवेंद्र फडणवीस सांगतो आणि तो आशिष शेलार तो सांगतो की श्वान पोसणारे, म्हणजे कुत्रा शब्द नाही वापरला तर यांनी श्वान वापरला, हे सगळेच्या सगळे नाना पटोलेच्या विरोधात जातील. आता कुत्रे पोसणारे लोक नाना पटोलेच्या विरोधात जातील, पण तुम्ही कुत्रे आहात हे सांगण्यामध्ये त्यांनी मागं पाहिलं नाही. म्हणजे आता बहुजनांतली लोक जे मनुस्मृतीचा जो उल्लेख आपण वारंवार करतो आणि जे सांगण्यात येतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मोदीचं सरकार आल्या आल्या जंतर मंतरवर पेटवलं आणि पेटवल्यानंतर त्याच्यावरचे अजूनही कोणी पेटवलं हे अजूनपर्यंत सांगण्यात येत नाही आणि अजून ते सापडले नाही. 56 इंचीच्या सिनेचा प्रधानमंत्री या देशात, त्यांना ते एक प्रक्रिया करायची होती. देशामध्ये मनुस्मृती आणायची आहे आणि मनुस्मृती आणायची आहे म्हणून या पद्धतीचं ते कृत्य करतात. तुमचं शिक्षण संपवलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवून, बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण होतं की मोठ्यांकडून टॅक्स घ्यायचा आणि शेवटच्या माणसापर्यंत मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, रस्ते असेल, विद्युत असेल, पिण्याचं पाणी असेल, शेतीचं पाणी असेल, या सगळ्या व्यवस्था मानवी जीवनासाठी लागणाऱ्या त्या पद्धतीने उभ्या करायच्या. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण होतं.
पण यांच्या आर्थिक धोरणामध्ये जो जीएसटी कायदा आणला, त्या जीएसटी मध्ये तुमच्या आमच्याजवळून सगळे पैसे जीएसटीनं गोळा करायचे आणि मुठभर लोकांजवळ पैसे जमा करायचे आणि मग आर्थिक कमजोर आपल्याला करायचा आणि सगळ्या शैक्षणिक व्यवस्था महाराष्ट्रामध्ये चुकून समजा सरकार यांची आली तर 15,000 जिल्हा परिषदच्या शाळा बंद करायचा निर्णय या लोकांनी केलेला आहे आणि जशा जशा शाळा अजून बंद करायच्या जेणेकरून शिक्षणही बंद, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि एकीकडे आर्थिक कमजोर करायचं, ज्या लोकांच्या समाजाजवळ शिक्षण नसेल, पैसा नसेल, तो गुलामीकडे जातो, हेच खऱ्या अर्थानं मनुस्मृती आहे आणि त्या पद्धतीची एक व्यवस्था नागपूरमध्ये RSSच्या माध्यमातून जी सुरू झालेली आहे आणि त्याचं पोषण समजा आपल्या मतदानाच्या माध्यमातून होत असेल तर ही गंभीर बाब या ठिकाणी आपल्याला मी आणून दिली पाहिजे आणि मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये नागपूर जिल्ह्यात नागपूर शहरातल्या 6च्या 6 विधानसभा या महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार जिंकून आले पाहिजेत आणि यांची जी मस्ती आहे की बहुजनांना ज्या पद्धतीनं खालच्या पातळीवर जाऊन बोलतात त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ तुमच्या आमच्या हातात आलेली आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगायला आलेलो। मला विश्वास आहे की नागपूर शहराच्या विकासाची जी कल्पना आणि जी संकल्पना विलासराव देशमुख साहेबांनी त्यावेळेस पेरली होती, खऱ्या अर्थाने नागपूरला एक आगळी वेगळी दिशा देण्याचं काम विलासराव देशमुख साहेबांनी सुरू केलेली होती। पण सत्ता बदलली, महानगरपालिका यांची आली, महानगरपालिका यांची आल्यानंतर राज्यात यांची सत्ता आली, केंद्रात सत्ता आली आणि त्याचा सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा हा भाजपपासून शिकण्यासारखा विषय आहे। काँग्रेस हे काम करू शकणार नाही, काँग्रेसचं एक काम पण नाही, सत्तेचा उपयोग जनतेसाठी झाला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे आणि भाजपची भूमिका आहे की सत्ता हे फक्त विशिष्ट लोकांची असली पाहिजे, जनतेची नसली पाहिजे, ही भाजपची भूमिका आहे आणि म्हणून या सगळ्या भूमिकेला नागपूरकरच बदलू शकतात। उगम इथूनच आहे ना त्या व्यवस्थेचा, आता तुमच्या हातात आहे की कोणाच्या? भंडारावाल्यांच्या हातात आहे। भंडारावाले तर करतील बरोबर कार्यक्रम झाले, आमच्या इकडे तर 7च्या 7ही महाविकास आघाडीचे उमेदवार येणार, पण नागपूरकरांना या व्यवस्थेला थांबवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे आणि मला विश्वास आहे, मी लोकसभा ज्यावेळेस लढली इथून त्यावेळेसच मला नागपूरचा करंट कळलेला होता आणि त्याच वेळेस मी सांगितलं की आभार व्यक्त करत असताना की नागपूरमध्ये विधानसभेत 4 आमदार येतील आमचे पुढच्या वेळेस निवडून, पण 2 आमदार आमचे थोडे मतांनी हरले होते, पण 2 आलेत। पण मी यावेळेस तुम्हाला सांगतो परिवर्तन मोठं आहे। महागाईमुळे लोक परेशान आहेत, बेरोजगारीमुळे परेशान आहेत, शेतकरी वेगळ्या पद्धतीनं परेशान आहे, लाडक्या बहिणीची कहाणी हे लोक सांगतात। अरे खरं तर लाडकी बहीण यांना लोकसभेमध्ये यांचा जो सुपडा साफ झाला महाराष्ट्रात म्हणून यांना बहीण आठवली आणि बहीण आठवल्यानंतर खऱ्या अर्थानं किती बदमाश लोक आहेत हे की यांनी काय केलं की 1,500 तुमच्या हातात दिलं आणि 5,000 तुमच्या घरातून काढून टाकले महागाईनं। अशा पद्धतीची व्यवस्था यांनी निर्माण केली। यांना तुम्हाला श्रीमंत करायचं नाही, यांना तुम्हाला गरीबच ठेवायचं आहे, ही मानसिकता या लोकांची आहे आणि मला विश्वास आहे कारण की आपल्याला कन्हैया कुमारला ऐकायचं आहे, तो बिहारी भाषेमध्ये फार चांगलं यांचं काय काढतो, धून काढतोय, बिहारी भाषेत त्यांना धून काढतोय कारण कचराच खूप जमा झालेला तिकडे आणि त्याच्यामुळे बिहारी भाषेत कन्हैया कुमार आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। मला अजून 2 सभा असल्यामुळे कन्हैया कुमारला तेच सांगायला आलेलं आहे, कन्हैया कुमार हे किती घातक लोक आहेत ज्यांना आपण आतापर्यंत इथं 5 टर्मला पोचून ठेवलेलं आहे, याला यावेळेस त्यांचं सत्तेतून बाहेर काढण्याचा प्लॅन तुम्हाला करायचा आहे आणि आमचा प्रफुल्ल गुडदे पाटील
याला जास्तीत जास्त मतानं निवडून पाठवण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. गेले 5 टर्म थोडंसं आमच्या काँग्रेस पक्षाच्या तिकीट वाटण्यात खूप गडबडी झाल्यात, पण यावेळेस मी ते दुरुस्त केलं आणि दुरुस्त करून तुमच्यातला माणूस आपल्या भागातला माणूस यावेळेस मी मुद्दामून प्रफुल्ल गुर्देंना या ठिकाणी दिलेला आहे. 2014 मध्ये एक झूठ की लहर शुरू हो गई थी, या झूठ की लहर में सब निपट गए. म्हणून आता झूठ आता खरं लक्षात आलं, खोटं पण त्यांचं लक्षात आलं आणि म्हणून आता पुन्हा मी विनोद गुर्दे पाटलांना सांगितलं, प्रफुल्ल गुर्देंना सांगितलं की तुम्ही उभं व्हा, यावेळेस तुम्हाला या भागातली लोक निवडून देतील असा विश्वास मी त्यांना व्यक्त केला आणि ते म्हणाले की भाऊ तुम्ही म्हणता म्हणून मी उभं होतो. मी म्हटलं प्रफुल्ल, मला माहीत आहे नागपूरमधून मी लोकसभा लढली आणि नागपूरच्या जनतेचा करंट मला माहिती आहे आणि मी तुला सांगतो प्रफुल्ल, यावेळेस तू निवडून येणार आणि हे लोक तुला निवडून आणतील. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करत असताना आपल्याला मतदान, कारण की पॉवरचा दुरुपयोग करण्यामध्ये यांचं एक्सपर्टी आहे. मला विभागाच्या लोकांना सांगायचं आहे, यांच्या दबावात येऊ नका. आता हेलिकॉप्टर तपासतात, आम्हाला त्रास पण देतात. अधिकारी म्हणतात साहेब आम्हाला वरतून दबाव आहे. मी म्हटलं थोडा दिवस आहे दबाव, आता जे तुमच्यावर दबाव आणते त्यांची दवाई कशी करायची 23 तारखेला आपण ठरवू. ते मग आमच्याजवळ आहे ते कार्यक्रम बरोबर, जशाला तसं उत्तर कसं द्यायचं ते आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून मी अधिकाऱ्यांनाही सांगतो की कुठल्याही दबावात न येता पारदर्शकतेने या भागातल्या निवडणुका झाल्या पाहिजेत. काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून महाराष्ट्राचा माझं या विधानसभेवर जास्त लक्ष राहणार आहे आणि म्हणून कुठल्याही अधिकाऱ्यांनी पारदर्शकतेच्या बाहेर जाऊ नये आणि कोणाच्या दबावात येऊ नये एवढी सूचना पण मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतोय. कारण की अधिकाऱ्यांचं काम आहे कायदा सुव्यवस्था सांभाळणं. आता या सरकारनं तर कायदा सुव्यवस्थाच बिघडून ठेवलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 76,000 महिला गायब झाल्या, उत्तर द्यायला तयार नाही फडणवीस. आपल्या विधानसभेमधून या 1300 महिला गायब झाल्या. मी फडणवीसला विधानसभेत प्रश्न विचारला, उत्तर देऊ शकला नाही. त्याला माहीतच नाही विधानसभेचा एरिया कोणाकोणाकडे आहे, कोण लोक आहे, कारण त्याला फिरायचीच गरज पडली नाही आतापर्यंत. आता फिरते म्हणते, मला गलोगलीत सांगत होते आता दवड साहेब, मला अजून नाही आला. लाडू चिवडा घेऊन फिरताय का? तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो राज्यात कायदा सुव्यवस्थाच राहिला नाही. शाळेत शिकणाऱ्या मुली 4-5 वर्षाच्या त्या पण सुरक्षित राहिल्या नाही आणि राज्याचा गृहमंत्री सगळ्यात जास्त 7.5 वर्षे फडणवीस राहिलेला आहे. म्हणजे कायदा सुव्यवस्थाही सांभाळता आला नाही, फक्त आपल्या फायद्यासाठी. आणि आपले लोक जे आहेत त्यांचे 2-4-5 त्यांना जोपासण्यासाठी आपण निवडून पाठवलं नव्हतं. आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना निवडून पाठवलेलं होतं, पण त्यांनी ते काम करू शकले नाहीत. पण तुम्ही प्रफुल्लला निवडून द्या. माझी जबाबदारी आहे, काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे की नागपूरची शान आणि नागपूरचं सुरक्षा वाढवणं, सगळ्यांना संरक्षण देणं. मला तर एकही सुरक्षा नाही आहे, मला एक साधा पोलीस पण नाही आहे. त्याच्या मागं तर Z+ सिक्युरिटी काय झालं माहित नाही, अजून त्यांनी सिक्युरिटी वाढवली म्हणते, अजून सिक्युरिटी वाढवली म्हणते. तुम्हीच दाखवत होता चॅनलवाले त्या दिवशी की देवेंद्र फडणवीसची सुरक्षा पुन्हा वाढवली. कशासाठी वाढवली हो? कशासाठी वाढवली? म्हणजे इथं लोक असुरक्षित आणि आपण निवडून दिलेले लोक सुरक्षित. म्हणजे हे तर लोकशाहीतलं काम नाही आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की ही निवडणूक तुमच्या मतदारसंघासाठी, तुम्हाला चमत्कार घडवायचा. यावेळेस तुम्ही हा चमत्कार घडवला तर तुम्हाला हे टीव्ही कॅमेरेवाले शोधायला येतील तुम्हाला की वा वा किती हिंमत दाखवलं तुमच्या या लोकांनी. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना एकजुटीनं 100% मतदान करून महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत अनेक भागामध्ये 100% मतदान झालं. नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर नाका आहे, त्या देगलूर नाक्याच्या याच्यामध्ये जवळपास 25 बूथवर 100% मतदान झालं.
100%. आणि सगळ्या 100%वर पंजा निघाला, एकही गडबड नाही निघाली. म्हणून आता पण तुम्हाला पण या मतदारसंघात अनेक बूथवर 100% मतदान करावं लागणार आहे. आणि सकाळपासून तर एक एक मत घेऊन जाऊन प्रफुल्ल गुडदेंच्या पंजा या चिन्हाला आपल्याला मतदान करायचं, हे आवाहन मी या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.